गेल्या 8 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातला आणि याच पावसामुळे जिल्ह्यातील सर्व जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। मात्र मनोज जरांगे पाटलांचा नारायणगडावरती दसरा मेळावा आहे आणि या दसरा मेळाव्यासाठी मुख्य रस्त्यामध्ये हा नवगण राजुरीचा रस्ता आहे। मात्र संपूर्ण रस्ता जे आहे ते बंद झालेला आहे। अशा पद्धतीने प्रवासी जे आहे ते पाण्यामधून प्रवास करतात आणि जीव मुठी धरून प्रवास करतात। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आणि विश्वासू सहकारी गंगाधर काळकुटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून या रस्त्याची पाहणी केली जाते। अधिकाऱ्यांना देखील त्यांनी सूचना दिल्यात की तात्काळ रस्ता सुरू करण्यात यावा आणि जो काही दसरा मेळावा होणार आहे त्या दसरा मेळाव्यासाठी या ठिकाणी आम्हाला रस्ता मोकळा करून देण्यात यावा किंवा सुरळीत करून देण्यात यावा। माझ्यासोबत समन्वयक आहेत। नाना, काय सांगाल तुम्ही रस्त्यासाठी मागणी करता, कशी मागणी, काय नेमकी अडथळा आहे? सर्वप्रथम साम टीव्ही हे दाखवतंय हे गेले 5-7 दिवस झालं एवढं पावसाने 8 दिवसापासून त्रास झालाय। इथे एक माणूस सुद्धा आता इथले बांधव सांगत होते एक माणूस पण वाहून गेलाय। अजून प्रशासनाला आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना जाग कशी येत नाही। हा एवढा पूल बांधून ठेवला, एवढा करोडोचा खर्च केला याच्यावर आणि हा वाहतूक चालू नाही, ही पण चालू नाही। आम्हाला 4-5 दिवस झाला आम्ही इथं येतोय, मागच्या रस्त्याने जातो आम्ही, इथून दुसऱ्या गावाला जातोय केतुरा वगैरे आणि नारायणगड श्री क्षेत्र नारायणगडाला दसरा मेळाव्याची तयारीला आम्ही सगळेजण तिकडून जातोय। आता आम्ही NHIचे अधिकारी असलेले डेप्युटी इंजिनियर गलांडे साहेबाला फोन लावलाय। ते म्हणले पाण्याचा प्रवाह जास्त होता म्हणून 2 दिवसात आम्ही हा रस्ता चालू करतो। पण आम्ही त्यांना विनंती केली हा तर कराच, पण एवढा खर्च केलेला हा रस्ता आहे ना, जरी उंच झाला असला तरी काही हरकत नाही, त्याला कटडे बसवा म्हणलं दोन्ही बाजूने, परंतु हा रस्ता वरचा पूल सुद्धा चालू करा। उंच झाला म्हणजे असं त्याला काय तो बंद ठेवायसाठी नाही, त्याच्यामुळे त्याला कठडे बसवून तो चालू करावा, त्याचे सेफ्टीचे सगळे नियम पाळून चालू करावा ही आम्ही त्यांना विनंती केली। आणि आमची दसरा मेळावा 2 तारखेला आहे, त्याच्या अगोदर भरपूर लोक इथे येणार आहेत। प्रचंड संख्येने लाखो करोडो लोक बांधव या गडावर येतात। मनोज दादाला आणि शिवाजी बाबांचं मार्गदर्शन ऐकायला तिथे येणार आहेत। त्या भक्तांची गैरसोय होऊ नये हा मुख्य बीड शहरातून येणारा रस्ता आहे आणि बीडला येणारे वेगवेगळा सोलापूरकडला एक रस्ता असेल, तिकडून परळीकडला एक रस्ता आहे, नांदेड वगैरे विदर्भातून येणारी वाहतूक आहे, मुंबई सोडता मुंबई आणि पुण्याच्या या भागातून येतात। बाकी उर्वरित महाराष्ट्रातले बांधव इथं येतात, त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त केला पाहिजे। लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त केला पाहिजे अशी मागणी होते। दसरा मेळाव्याच्या अगोदर हा रस्ता झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तो रस्ता देखील फार महत्त्वाचा आहे, मात्र तात्काळ रस्ता झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।